आज जागृत देवस्थान तिथे आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आणि साहेबाला खूप जीव लावणारी आज तिन्ही तालुक्यामध्ये आज साहेबाला मंत्रिपद मिळावं म्हणून खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभिषेक करत आहेत आणि देवाकडे साकडं घालत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे साहेबांना 18 पगड जातीवर जे काम केलेलं आहे आज ते आज प्रत्येकाच्या मनामध्ये दिसून येते। आणि साहेबांनी जे कार्य केले 2 वर्षामध्ये जो विकास केलेला आहे तर ते भरभरून त्यांच्या मनामधून दिसून येत आहे। तर धर्म, कर्म, योग आणि ज्ञान या 4 गोष्टीवर ज्या वेळेस आपण कार्य करतो त्यावेळेस असे मनामधून एक काय म्हणतात ते एक भक्तिभाव तयार होते। आणि ज्या वेळेस आपण धर्माचं कार्य करतो त्यावेळेस देवाची कृपादृष्टी पण असती माणसावर। तर आणि देवाचे कार्य करण्यासाठी जे साहेबांसाठी जे साकडं घालत आहे तर ते देव पण पूर्णच करणारे। आणि सगळ्यांचा मी खूप आभार मानते सगळ्या तिन्ही तालुक्यातील या जो काही आज प्रत्येक ठिकाणी साकडं घालतायत देवाला। तर त्यांचं प्रेम दिसून येते की साहेबावर किती प्रेम लावते, साहेबाला किती जीव लावते। आणि आजही आपल्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलंय की साहेबावर जो काही त्यांनी आम जनतेने साहेबाला जे निवडून दिलं आणि इतक्याही कठीण प्रसंगामध्ये जी साथ दिली ती साहेबाला खूप भरभरून। आणि आजही मंत्रिपदासाठी आज प्रत्येक माणूस एक साकडं घालते देवाला। तर त्या सगळ्या जनतेची मी खूप आभारी आहे की आणि देव तो आशीर्वाद पूर्ण करणार असेल आणि साहेब लवकरच मंत्री पण बनणार आहे। आणि देवाकडे मी पण साकडं घालते आणि सगळ्याच्या आशीर्वादांनी हे कार्य पूर्ण व्हावं एवढीच मी मनाताच्या आणि सर्व देवाच्या चरणी मी प्रार्थना करते।